गावरान तूप म्हणजे साजूक तूप बाजारामध्ये किती महाग मिळतं हे माहितीच आहे तुम्हाला. आणि आपल्या घरी रोजच्या रोज दूध येत असतं. दुधावरची साय काढायची, ती साठवायची आणि त्यापासून घरच्या घरी साजूक तूप बनवायचं. अगदी सोपी पद्धत आहे. यामुळे पैसेही भरपूर वाचणार आहेत. त्याचबरोबर घरी बनवलेलं अगदी मस्त असं साजूक तूपही आपल्याला खायला मिळणार आहे. मी 1 आठवड्याची साय घरी साठवली आणि त्यापासून तूप बनवलेलं आहे. साजूक तूप घरी कसं बनवायचं हा आजचा व्हिडिओ आहे आपला. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्ही बघू शकता तूप किती मस्त रवाळ आणि दाणेदार झालेला आहे. असंच साजूक तूप घरच्या घरी बनवायचं आहे ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. हा डबा बघा मी फ्रीजर मधून काढलेला आहे बाहेर. याच्यामध्ये मी आता साय टाकणार आहे. 7 दिवस मी ही साय आधी काढलेली आहे. आता 8व्या दिवशी आपण ही साय काढत आहोत. 8व्या दिवशी साय मी डब्यामध्ये काढली. आता मी याच्यामध्ये दही टाकणार आहे. आता हा डबा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा नाहीये. हा डबा आपण बाहेरच ठेवणार आहोत. जेव्हा तुम्ही साय साठवता त्यावेळेस तुम्ही फ्रीजरमध्ये डबा ठेवत जा, म्हणजे साय खराब होत नाही. 7 दिवस साय मी डब्यामध्ये काढली आणि हा डबा फ्रीजरमध्ये ठेवला. 8व्या दिवशी डबा मी आदल्या दिवशी रात्री बाहेर काढला. त्याच्यामध्ये साय टाकली, त्याचबरोबर दही टाकलं आणि रात्रभर हा डबा आपण आता बाहेरच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचं तूप बनवणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साय फर्मेंट झालेली असेल. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाची टिप सांगते. आदल्या दिवशी रात्री आपण दही टाकून साय काढून ठेवली ना, की दुसऱ्या दिवशी तूप करायचं असतं. मग उन्हाळ्यात जर तुम्ही करणार असाल तर सकाळी लवकर केलं तरी चालतं, कारण ते लवकर फर्मेंट होतं. पण हिवाळा, थंडीचा दिवस असेल किंवा पावसाळ्यामध्ये हे लवकर फर्मेंट होत नाही. म्हणून आपण थोडंसं उशिरा तूप करायचं. एकदम सकाळी करायचं नाही. 11-12च्या दरम्यान करायचं, म्हणजे हे छान फर्मेंट होतं. ही फर्मेंट झालेली सर्व साय आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता मी याला रवीने घोटून घेणार आहे. याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती तूप कसं करायचं हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. पण त्यावेळेस आपण मिक्सर वापरला होता. पण आज आपण मिक्सर नाही वापरणार. आज आपण रवी वापरणार आहोत. रवीने घोटून आपण तूप बनवणार आहोत. रवीने सुद्धा आपण अगदी झटपट लोणी काढू शकतो. मिक्सरमध्येही अगदी पटकन काढू शकतो. पण मिक्सरचं भांडं खराब होतं. ते धुवायला वेळ जातो. त्याला गरम पाणी करा, स्वच्छ करा. त्यापेक्षा आहे ना, रवीने घोटूनही अगदी झटपट तूप होतं. आता मी रवीने थोडा वेळ घोटलं आणि त्याच्यामध्ये अगदी थंड पाणी टाकलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत, फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही, पण खास तूप करण्यासाठी मी एक बाटली भरून पाणी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ते थंड पाणी मी याच्यामध्ये टाकलं आणि रवीने घोटून घेतलं. थंड पाणी टाकल्याने लोणी लगेचच एकजीव होतं. जास्त वेळ लागत नाही. आता आपण 8 ते 10 मिनिटे हे फेटून घ्यायचं आहे, की लोणी बघा तुम्ही अगदी वरती येईल, एकसारखं होईल. ताक वेगळं आणि लोणी वेगळं होईल. बघा अशा पद्धतीनं घोटून घ्यायचं आहे आपल्याला. 8 ते 10 मिनिटांमध्ये लोणी हे सेपरेट होतं. मिक्सरमध्ये 4 ते 5 सेकंदातच होतं. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये करण्यापेक्षा तुम्ही असं रवीने घोटून पारंपरिक पद्धतीनं तूप बनवा. त्याची चव अगदी छान लागते. रवीने छानसं घोटून आपण घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लोणी हे सेपरेट झालेलं आहे. बघा ताक किती कमी निघालेलं आहे आणि लोणी अगदी भरपूर निघालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आज आपण हात अजिबात भरवायचा नाहीये. आपण झाऱ्याने हे लोणी वेगळं करत आहोत. झाऱ्याने वेगळं केल्यामुळे काय होतं, ताक खाली पडतं आणि लोणी वरच्यावर राहतं. अशा पद्धतीने आपण झाऱ्याने हे लोणी काढतो आहोत. हात अजिबात भरवायचा नाहीये. आणि भांडी सुद्धा तुम्ही बघा 3च भांडी भरलेली आहेत. आपण साय साठवतो ते एक भांडं, त्याचबरोबर रवीने ज्या भांड्यामध्ये हटवून घेतलं आपण हे लोणी ते भांडं आणि ज्याच्यामध्ये तूप कढवणार आहोत ते भांडं. अशी 3च भांडी भरणार आहेत आणि झाऱ्या भरणार आहे. बाकीची भांडी आपण अजिबात भरवायची नाहीये. नाहीतर बऱ्याच जणांना असं वाटतं, घरी तूप बनवायचं म्हणजे खूप राडा होतो, भांडी सुद्धा खूप पडतात, त्याचबरोबर हातही घाण होतात आणि लोणी लागलेले हात लवकर स्वच्छ होत नाही, भांडी सुद्धा लवकर स्वच्छ होत नाही. त्याला गरम पाणी करावं लागतं. पण अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी भांडे वापरून आणि हात स्वच्छ ठेवून तूप बनवा. मग बघा तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तूप बनवू शकता. आणि हे ताक बघा वेगळं झालेलं आहे आणि किती कमी ताक निघालेलं आहे आणि लोणी भरपूर निघालेलं आहे. याचं कारण असं आहे, की जास्त दिवस आपण ही साय साठवून ठेवायची नाही. तुम्ही जर 15 ते 20 दिवस साय साठवली, तर ना त्याचं लोणी जास्त निघत नाही. 1 आठवडाच फक्त साय साठवायची आणि त्याचं लगेचच लोणी काढायचं. मग लोणीही भरपूर निघतं. बघा तुम्ही, भरपूर लोणी निघालेलं आहे.
आता मी हे लोणी ना स्वच्छ धुवून घेते आहे. यासाठी मी परत एकदा थंड पाणी टाकलेलं आहे. हे पाणी आपण ताकामध्ये काढून घेऊया. असं करण्याने काय होतं, लोण्याचा जो आंबट वास आहे ना तो निघून जातो आणि तुपालाही आंबट वास येत नाही. अगदी सुंदर सुवास येतो. आणि हे जे राहिलेलं ताक आहे ना, याची तुम्ही कढी बनवू शकता किंवा ताकाला फोडणी देऊन ती पिऊ शकता. कारण हे जास्त शिळं पण नाहीये. आपण 8च दिवसाची साय साठवलेली आहे. पण तुम्ही जर 15 ते 20 दिवस साय साठवली ना, तर ते ताकही शिळं होतं आणि ते खाताही येत नाही. आणि असं म्हणतात, की जास्त शिळं ताक हे खाऊही नये. म्हणून आपण 1च आठवड्याची साय साठवायची आणि त्यापासून तूप बनवायचं. आता पाणी मी निथळून काढलेलं आहे पूर्णपणे आणि बघा, अगदी मस्त असं लोणी तयार झालेलं आहे. हे लोणी आता आपण गॅसवरती कढवायला ठेवणार आहोत. भरपूर असं निघालेलं पांढरं शुभ्र लोणी आता कढवायला ठेवायचं आहे आपल्याला. आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि हो गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवून आपण तूप कढवायचं नाहीये, नाहीतर तूप हे लगेचच जळून जातं. त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि हे लोणी कढवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंद ठेवल्यामुळे काय होतं, हे लोणी अगदी मंद गतीनं गरम होतं आणि त्याचं तूप तयार होतं. तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवली ना, तर लोणी हे एकदम जास्त प्रमाणात उकळतं. त्याच्यामुळे तूपही आटून जातं, तूपही आपल्याला जास्त मिळत नाही. म्हणून आपण गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आणि मध्ये-मध्ये चमच्याने हलवायचं सुद्धा आहे. म्हणजे याचा जो गर असतो ना, तो खाली जाऊन बसतो. तो खाली लागला ना, तरीसुद्धा तुपाला करपट वास येतो. त्यामुळे मध्ये-मध्ये आपण चमच्याने हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता, तूप आता वेगळं होतं आहे आणि गर बघा तुम्ही किती कमी राहिलेला आहे. गर म्हणजे तुपाची खरवडही म्हणू शकता तुम्ही याला. ही खरवड जेव्हा वेगळी होत असते त्यावेळेस आपण इथेच थांबायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. या स्टेजला अजिबात गॅसपासून लांब जायचं नाही, नाहीतर तूप हे लगेचच जळतं. आणि तूप आता तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खरवड याच्यामध्ये अजिबात राहिलेली नाहीये. तूप अगदी पूर्णपणे तयार झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा थोडा वेळ हे तूप उकळत राहतं. त्यामुळे आतमध्ये काही गर कच्चा राहिला असेल तर तो सुद्धा शिजून निघतो. म्हणून आपण गॅस आता बंद केलेला आहे आणि हे तूप थंड झाल्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. काचेच्या बरणीत भरा किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये भरा. प्लास्टिकमध्ये अजिबात तूप भरू नका. त्याला प्लास्टिकचा वास लागतो. आणि मस्त असं घरच्या घरी साजूक तूप आपलं तयार झालेलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, अगदी घरभर हा सुगंध पसरलेला आहे. शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा कळतं, की यांच्या घरी आज साजूक तूप बनवलेलं आहे. इतका खमंग सुगंध येतो आहे. आता हे तूप कोमट झाल्यानंतर आपण भांड्यामध्ये भरून ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर ते घट्ट होऊन जातं आणि भरता येत नाही भांड्यामध्ये. म्हणून आपण ते कोमट असतानाच भरायचं आहे भांड्यामध्ये. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी साजूक तूप बनवलेलं आहे. तेही झटपट कमीत कमी भांडी भरून आणि हातही अगदी स्वच्छ ठेवून अजिबात हात भरवलेला नाहीये. अशा पद्धतीनं तुम्ही साजूक तूप नक्की घरी बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.